हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 19. भूतग्रामः सह एव अयं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवती अहरागमे. पार्था, अशा प्रकारे हे सर्व भूतगण येथे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्री लीन होत असतात आणि पराधीनतेने परवश होऊन ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या काळी उत्पन्न होत असतात. परमात्म्यामधून ही अतिसुंदर, अतिशय मोहक, वैविध्याने नटलेली सृष्टी निर्माण झाली. त्यावेळी ही सृष्टी पाहून स्वतः परमात्मा या स्वनिर्मित सृष्टीच्या, विशेष करून पृथ्वीच्या प्रेमात पडला असावा. कारण तो अंशात्मक रूपाने ही सृष्टीलीला उपभोगण्यासाठी या पृथ्वीवर अवतीर्ण झाला. अंशात्मक आत्मा सूक्ष्म आहे आणि सृष्टी जड आहे. यास्तव त्याने जड सृष्टीलीला उपभोगण्यासाठी जड देह धारण केला. पृथ्वीवर देहासह इतरही विविध वस्तू निर्माण करण्यासाठी त्याने या पृथ्वीवर पंचमहाभूते निर्माण केली. यामागे त्याची ही अतिसुंदर, अतिशय मोहक, वैविध्याने नटलेली सृष्टीलीला पाहावी, उपभोगावी अशीच आणि एवढीच अपेक्षा होती. परमात्म्याने ही सृष्टी त्याच्या उपभोगासाठीच निर्माण केली आहे. या सृष्टीचा निर्भेळ, निर्लेप आत्मानंद घ्यावा हाच एकमेव हेतू यात होता. परंतु ही सृष्टीलीला उपभोगताना एक वेगळाच घोटाळा झाला. या सृष्टीतील विविध वस्तुजगत उपभोगताना देहादी इंद्रियांना स्वतंत्रपणे सौख्य प्राप्त होऊ लागले. हे सौख्य इतके आकर्षक आणि मोहक होते की देहादी इंद्रिय या सौख्याला हळूहळू चटावली. देहादी इंद्रियांची सौख्य उपभोगण्याची लालसा इतकी पराकोटीला गेली की मूळ आत्मानंद बाजूला केला गेला. आत्मानंद इतका बाजूला केला गेला की काही कालावधीनंतर ही सृष्टी आत्मानंदासाठी आहे आणि येथे आत्मांशाने देहधारणा या सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी केला आहे हा विचारच मागे पडला, नष्ट झाला. ही सृष्टी देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी, उपभोगासाठीच आहे अशीच भावना दृढ झाली आणि आता ती चांगली रुजलीही आहे. यामुळे देह थकला तरी देहादी इंद्रियांच्या भोगलालसा काही संपत नाहीत. त्या सतत शिल्लकच राहतात. देह जीर्ण शीर्ण झाला किंवा अन्य कारणाने त्याचे पतन होऊ लागले की जीवात्मा देहादी इंद्रियांच्या अतृप्त वासना, इच्छा, आकांक्षा, कामना यासाठी देहातून बाहेर पडताना तडफडू लागतो. तो देह सोडू इच्छित नाही. तरीही देहपतन काही टळत नाही. कारण देहालाही इतर वस्तूंप्रमाणेच काम करायला कालमर्यादा असते. आता देह सोडणे अपरिहार्य आणि अटळ आहे हे पाहताच यावेळी त्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना, कामना बाहेर पडणाऱ्या अंशात्म्याला झाकोळून टाकतात. त्यामुळे अंतरात्मा पूर्ण शुद्ध स्वरूपात देहाबाहेर पडत नाही. तो या अतृप्त वासनांनी वेढून जातो. एखादे बी जमिनीवर पडून असते. त्याच्यात सृजनशक्ती असते. त्याला खत, पाणी, हवा, प्रकाश वगैरे मिळाले की आपोआप अंकुर फुटतो. तद्वतच देहपतन होऊन बाहेर पडलेल्या अंशात्म्याचे बाबत घडते. अतृप्त वासनांनी झाकोळून गेलेला, वेढलेला अंतरात्मा जेव्हा देहाबाहेर जातो तेव्हा तो परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. कारण तो पूर्ण शुद्ध नसतो. अतृप्त वासनांनी वेढलेला असतो. या अतृप्त वासना उपभोग घेऊन तृप्त होण्यासाठी आतुर असतात. त्या अंतरात्म्याला वेढून असतात. त्यांच्यापासून सुटका करून मुक्त होण्यासाठी अंतरात्मा पुन्हा देह धारण करतो. अतृप्त वासना शमवण्यास योग्य असा देह धारण केला जातो. यालाच येथे अपरिहार्यता, परवशता असे म्हटले आहे. कारण पुन्हा देह धारण करणे हे अपरिहार्यच असते. ते अंतरात्म्याच्या मर्जीवर अवलंबून नसते. त्यासाठी अंतरात्मा परवश असतो. कारण अतृप्त वासनांपासून सुटका करून घेणे अगत्याचे असते. एरवी मुक्ती शक्य नसते. परम आत्म्यात विलिनीकरण होणे शक्य नसते. तसेच हा जन्म कोणत्या योनीत घ्यायचा
हेही त्या अतृप्त असलेल्या वासनांवर अवलंबून असते. तेही अंतरात्म्याच्या मर्जीवर अवलंबून नसते, कारण अतृप्त वासना नष्ट करू शकणारी योनीच निवडावी लागते. यामुळेच येथे भगवंत श्री सांगतात की पार्थ, अशा प्रकारे हे सर्व भूतगण येथे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्री लीन होत असतात आणि पराधीनतेने परवश होऊन ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या काळी उत्पन्न होत असतात. हे जीवात्मे आपल्याच वासनांचे शिकार होऊन सतत जन्म घेत असतात आणि मृत होत असतात. हरिओम.